गाईज, झाली आमची सकाळ आणि आमच्यात झालं एक वाईल्ड कार्ड एंट्री समाधान भोईरची. रात्रभर कचऱ्यापासून ट्रॅव्हल करून तो आला. सकाळी 5 वाजेला इथं पोहोचला. रात्रभर ड्रायव्हिंग केलं तरी 4 वाजता किती फ्रेश आहे का रे फ्रेश. आणि आता इथून चेकआउट केलं. आम्ही गाड्या लोड केल्यात. ही विकीची गाडी बगीरा, ही कॅन्डी श्रीकांतची पण शाम चालवतोय. ही माझी स्कायलर, जिला त्याने नाव क्रश ठेवलंय. आणि सम्याची पल्सर, ही वाईल्ड कार्ड. आणि ही घ्यायची आम्हाला, बजेटमध्ये बसत नाही. 1.25 करोड बोलतोय तो. आमचे 1.5 करोड पण येईल होते. सांग भाऊ काय बोलतोय, तुला काय बोलायचं मॉर्निंगला? काय बोलायचं तुम्हाला? हां, आता येणार आहे आमचा सुम्या आणि त्याच्यासाठी आम्ही डिस्कवर करून ठेवली आहे. बघू आता तो आला का त्याला तीच गाडी देऊ आम्ही. ओके, आता नाश्ता वगैरे करू आणि मग निघू. आता अहमदाबादला पहिले जायचं आहे. वडोदरा करायचं आहे. अहमदाबाद कसं जायचा प्लॅन आहे, पण मला वाटत नाही आज पॉसिबल होईल. आता बघू जसं होईल तसं ब्लॉगमध्ये दिसेलच. गुड मॉर्निंग. हा आमचा नाश्ता आहे. हे काय काय रे? पनीर मसाला आणि आलू मटर. हा आलू पराठावाला आहे. त्याच्या बापाने आलू पराठाची भाजी खाल्ली होती तेव्हा फायदा. ओके, गेट रेडी टू नेक्स्ट राईड. वे टू वडोदरा अँड देन अहमदाबाद. 166. आता शांभाऊ रेडी, विकी रेडी. सुमेचं नाव येतं तोंडात पाडकावचं. सुमेचं नाव येतं तोंडात. सांगा वाय विथ हेडफोन्स. सगळ्यात चुकीची गोष्ट गाडी चालवताना. याच्यापेक्षा वाईट काहीच करू शकत नाही कोणी. गाडी चावी राहिली बघ, गाडी चावी राहिली जागिऱ्या. याच्यापेक्षा वाईट कोणी काही करू शकत नाही जेवढं तू आता करू आलं का. गाण्या याच्यावरती हेडफोन ड्रायव्हिंगवरती. तू दिन सा है मैं रात आना. दोनही गाणं टाकलं ना तू आलंच तर. जाए शामों की तरह मोह मोह के भागे तेरे लिए सजाई है. हेडफोन टाकले त्यांनी. स्टँड मेन स्टँड. हां राईड झाले स्टार्ट. खरं तर आज वडोदराच होईल मला असं वाटतं आहे, कारण निघायलाच आम्हाला उशीर झाला. सम्या सकाळी डायरेक्ट आला आहे निघून. सम्याला खरं तर मानलंच पाहिजे का बाबा, एवढं रात्रभर ड्रायव्हिंग करून आला तो. सकाळी 5ला पोचला आहे तरी पण आता उठून लगेच झाला रेडी राईड करण्यासाठी.
रात्रभर जागरण पण झालं, झोपण पूर्ण झालेलं नाही. बघू आता किती वेळ चालवते. थकला विकला तर मग तसं डबल सांगितलं आहे का थकलं तर रेस्ट घेऊ, जरा कुठेतरी थांबू. एकतर इकडचे ड्रायव्हर तर लईच बेकार बाबा, 4 व्हीलर असो नाही तर मोठी कंटेनर कोणत्या पण एवढे मोठ्या गाड्यात ते पण ड्रायव्हरला बेकार आहेत. साईड देत नाही काय नाही, डायरेक्ट गाडी. फायनली वडोदरामध्ये पोचलो आपण. तर इथे पुढे कोणतं तरी एक लेक आहे, तिथे जायचं आहे. ते श्रीरामांची काहीतरी मूर्ती आहे मोठी वाटतं, ती बघायची आहे. त्याचं लोकेशन लावलं आहे, विकी चाललं तसं पुढे. की ट्रॅफिकमध्ये मस्त गाडी चालवतो. बाकी छोटी गाडी असल्यामुळे त्याला लवकर कॉल करता येतं. माझी गाडी पण तशी आहे, पण मग लगेज वगैरे बांधलं त्यामुळे कसं मला काही ठिकाणी नाही गाडी टाकता येत. तर मी जाऊन जातो पाठीमागं, पण त्याची स्कूटी असलं मग तो कुठं पण लगेच कॉल करतो. तर त्याला ती एकच गाडीला जमते, तर त्याचा हात चांगला बसला त्या गाडीवरती, त्यामुळे त्याला इझी पडतं ते. आता आपण वडोदरामध्ये एक स्पॉट आहे शिवसूर लेक म्हणून, त्या लेकवरती चाललो आहे. रस्ते खूप छोटे तिथे, ट्रॅफिकमध्ये लागलं बरं घेऊन अजून कमी लीडचा मॅप लावला त्याने, गरम मॅप नाही लागतो. चांगला आता शंकर, ओ शंकर, कुठं जायचंय? समोर गेट आहे, वन साईड चाललाय. लोकेशन गेलं समोर दिसतोय फेस त्याचा, पण तिकडे काल चाललंय. पुढे पुढे जा, मी चाललोय पुढे. आणि मॅपचं जर ऐकतं टर्न आला तर टर्नला थांबायला लागतंय का? टर्न मारून थांबायचं नसतंय. दिसणार कधी तू आम्हाला का टर्न मारलाय? तू लीड करतो, टर्न मारून पुढे उभं राहते. आम्हाला काय माहिती तू टर्न मारलाय का नाही? हे पुढे माग गाडी आहे. समोर गेट आहे, इकडे काय आलोय आपण? नाही रायडर बनायचं, आपण आपल्या परीने करू. वजन जास्त टॉप बॉक्स, पॅडल बॅग. माझं वजन 50 किलो, गाडीचं वजन 160 किलो, बॅगींचं वजन 50 किलो, तुझं 80 किलो का? किती? 65.
लावलंय. इथं आलो आम्ही मूर्ती बघायला. मूर्ती म्हणजे लेत पण होतं, मग त्याचं ओपनिंगचं टायमिंग 5 आहे. आता ते तिकडे आम्हाला कळत नाही, मला काय आयडिया आली ना. आता दुसरं एक म्युझियम आहे, तर म्युझियमला जाऊन बघतो ते ॲक्टिव्ह असेल तर ते बघू. लीडर गेला का आपला? लीडर एकटाच पडतो बा, त्याला लीडमध्ये पद भेटल्यापासून तो हवेतच आहे. पेट्रोलची हां तू पंपावर थांबला होतास ना? टाकला नाही ना तू, आला नाही भरोसा. कहाँ से आते ये लोग? हाँ ना, कहाँ से आते ये लोग? हाँ ना, तो मी तिथं पेट्रोल टाकणार डायरेक्ट, पंपाचा मालक मी. कामाला का नाही रे? लांब झाला बघा. म्युझियम बघण्यासाठी जायला पुढून जायचं. काही गाड्याने पुढून जायचं तरी चालले. लिमिट 10. सोबत लावत जा आणि समय आपल्या थोडी नव्हता ना, लेट आलाय तो, एक दिवस तिकडे लावणार. मित्रांनो आपण आता आलो होतो बडोदाला. गायकवाड पॅलेसला. तिथलं आपल्या आतमध्ये फोटोशूट किंवा व्हिडिओ अलाउड नाही केला, बाहेरून तुम्ही बघू शकता. महाराजा प्रतापसिंग म्युझियम म्हणून आहे, म्युन्सिपल कॉर्पोरेशन सध्या त्यांची अथॉरिटी दिली, पण मध्ये शूट वगैरे अलाउड नाही करत, त्यामुळे सध्या बाहेरूनच शूट घेऊ आपण. त्या काळाचं इंजिन याच्यावरती जे राजवाडा होता त्यांचे ज्यांचे मुलं होते गायकवाडांचे, ते सगळे या इंजिननी बघतात. शाळेत यायचे ते शिकण्यासाठी. एवढं छोटं इंजिन यायचे भाई, म्हणून लहान इंजिन आईला नादत नाही भाई. असं कोणी मानावर बिनावर घेऊ नका, तसं ऑफेंड नाही करत मी. हे काय इंजिन हे माग गाडीचे डबे वेगळे होते. अरे पण तरी पण, अरे माथेरानची आहे. अरे बाबा असं बसायचं काही छोटेचं बसायचं. एवढं वाचायला टाईम नाही, तुम्हाला वाचायचं असेल तर वाचून घ्या. समय हा आंधळा बघा, ये आंधी की कोई मदत करतो भाई, इसको जाने का रास्ता बताओ. बोललो ना मागे डबे होते. अरे माझ्याकडे वाचणं साहजिक आहे भाई, ते इंजिन आहे. इंजिन कळतं का तुला? इंजिन, मी ट्रेन नाही बोललो. जुग 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 आगे गाड़ी ते अंधे बता रे इसको. गाड़ी तू अंधा आहे गोंगा नाही.
सब सुन लिया जब्बा मेरे कान है मैं अंदर ही हूँ चला इथून निघूया आता डायरेक्ट नेक्स्ट डेस्टिनेशन आहे माझी बोबडी वाढायला लागली रे माझी बोबडी वाढायला लागली नेक्स्ट डेस्टिनेशन अहमदाबाद अजून दोन्ही पांगलांकडे मॅपने दोघं अंदाज होऊन का पुढं पाळतो तुमची येण्यासाठी या रात्री दुसऱ्या सेकंडावर तर आता माहिती नाही जायचं कुठे काय पुढे ते पण माहिती हा ना आंधळा फिरतोय आंधळा डायरेक्ट पाळायला सांगितलं मग येणार कुठे पाळायचं मग नाही कुठं तरी निघून गेला एकटाच हा ना पंपावर जाऊन थांबलाय पेट्रोल टाकायचं विचारलंय बघा कर तेल का ऑमलेट कर तेल का ऑमलेट थांबतो रे हा तो पाठी मला हॅलो गाडी थांबली का फॅन चालू होतो कूलर आहे ना चालू मध्ये नाही चालू होतं वाटतं अहमदाबाद आम्हाला आता किती 99 किलोमीटर दाखवते नॉनस्टॉप स्ट्रेट रोड आहे हो का तू जर पळवत असेल तर पळव आम्ही येतो हळूहळू रस्ता तुला आम्हाला बोलायचं नाही काय सोने भाऊ काय बोलायचं तुम्हाला मला काय बोलायचं नाही आमचे जे अंधाधुंदी रायडर आहेत त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी एवढंच मला म्हणायचं हा आमचा अंधाधुंद ड्रायव्हर एकटाच कुठं पण पळत सुटतो आणि पेट्रोल पंपावर जाऊन थांबतो तरी स्वतःला पेट्रोल करत नाही लीडरचं पण नाव घेत आहे कोण लीडर आणि हा टीम लीडरची बात करू आपण चांगलं आमचा टीम लीडर लीड करतो आणि समज आपल्याला टर्न मारायचा आहे ते इंडिकेटर दे नाही ते ती वेगळी गोष्ट पण टर्न मारून टर्नला उभा राहतो आडवा म्हणजे आम्हाला दिसणार नाही असं लपून राहतो मग त्याला शोधत जायला लागतं का भाऊ कुठं गेला सरळ गेला का टर्न मारला हुशार आहे ना लीडर म्हणजे नाद नाही लीडरचा एक खतरनाक मी लीडर राजीनामा देणार आहे राजीनामा म्हणजे उद्या येईल उद्या आमच्या भाऊचे धंदे वन साईड चालू आहेत इकडनं मग फोनवरती फुल पैसा छापायला घेतलाय ओके थँक्यू भेटू आता डायरेक्ट अहमदाबादला असं मध्ये मध्ये व्हिडिओ बनवू आम्ही आता रनिंगवरती लागलेला आपल्याला हा ब्रिज तर चांगलाच आहे वरतून सनसेट व्हायला लागला आहे अजूनच चांगला दिसायला लागला आहे काय माहिती कॅमेऱ्यात कॅप्चर होतो आहे का नाही त्या साईडला पण एक ब्रिज आहे आणि तिकडे सनसेट होतं आहे ना छान दिसतं म्हणून कॅमेरा चालू केला तसं बोलायला तर काही नाही मग सीन चांगला वाटलं म्हणून कॅमेरा चालू केला नवीन ब्लॉगर आहे म्हणून काय समजून काय मला सुचत नाही बोलायला जे चांगलं दिसतं ते टाकू जे नाही ते क्रॉप करून एडिट करू काही पण बोला की रोड तर चांगले आहेत मग रोडचं काम भारी केलेलं आहे इकडं शेवटी मोदींची सत्ता आहे बाई इकडं मोदींची सत्ता म्हणजे मुख्यमंत्री झालेले आहे तिकडचे रोड भारी बनवलेले आहेत फक्त इकडच्या लोकांना ड्रायव्हिंग शिकायचे तर गेले फक्त लायसन्स वाढवून दिले ड्रायव्हिंगचं काही आयडिया नाही त्यांना रोड मस्त आहेत आणि त्यात स्ट्रेट रोड आहेत आम्हाला अहमदाबादसाठी म्हणजे काही टर्निंगचं टेन्शन नाही मॅप लावायची पण काही गरज नाही मग स्ट्रेटच रोड आहे काहीतरी मग अशी 90 किलोमीटर होता तर खूप किती वेळ लागतो आहे आम्हाला त्याचा स्पीड तर चांगला आहे पण आता विकी स्लो चालतो ना तुम्हाला आम्हाला म्हणजे थांबायला लागतं त्यात गाड्या पण गरम वगैरे राहतात पण उन्हाळ्यात निघालो आहे म्हणजे पाऊस हिवाळ्यात निघालो आहे पण मग ऊन जास्त आहे इकडं त्याच्यामुळं गाड्या गरम व्हायचं पण टेन्शन आहे असं माझ्या गाडीचं काही टेन्शन अजून काही हिटिंग प्रॉब्लेम तर आला नाही एवढा ट्रिप झाला तरी कधी आला नाही वाटत नाही इकडे पण काय होईल लुक ॲट द सीन काय सीन दिसतंय एकदम स्ट्रेट आपल्या समोरच सनसेट होतं आहे मस्त एकदम भारी दिसतंय कॅमेरात पण वाटतं अजून चांगलं दिसतं कारण मी अवश्य फोनमध्ये फोटो वगैरे काढलं तर मस्त दिसतंय म्हणजे याच्यात पण चांगलंच कॅप्चर होतं असेल त्यात मध्ये पाठीमागं मी टोल नाक्यावरती पण थांबलो होतो तिथं फोटो वगैरे काढले त्यात
टेम्परेचर डाऊनच आहे. मला वाटत जास्त गरमी असेल इकडं, पण गरमी एवढी तर नाही आहे. म्हणजे दुपारची होती 2-2:30च्या दरम्यान, पण आता गरमी कमी झाली. असं सनसेट होत आलं तसंच हवा थंड होत झाली ना, टेम्परेचर डाऊन झालं तर एवढं काही गरम पण होत नाही. गाडी चालवायला पण मजा येते. दुपारच्या उन्हात तर असं व्हायचं होतं का, ऊन जास्त असलं ना का मग झोपायला लागते. त्यामुळं गाडी जास्त पळवता पण येत नाही आणि सारखे ब्रेक होत राहतात. तसं आता तसं काही परिस्थिती तशी तर नाही आहे काही. या साईडला बघा काय दिसतंय भाई, एक नंबर आहे मस्त. 10-12चा ॲव्हरेज खेळतोय का? आत्ता वाजता आहेत 7:30 आणि आम्ही आता एंटर करणार आहेत अहमदाबादमध्ये. आता बघू, आम्ही स्टेचा विचार केला की स्टे जरा सिटीच्या बाहेरच घ्यायचा, कारण सिटी जरा आम्हाला कोणाला आवडतच नाही. रशमध्ये नाही चांगलं, बेटर नाही फील होत. बघू आता बाहेरच कुठंतरी स्टे बघू, तिथं स्टे करू. वापस कचसाठी निघायचं आहे. अहमदाबाद थोडंसं फिरायचं पण आहे. स्टे जरा लवकर बघू, म्हणजे लवकर झोपलं तर सकाळी लवकर उठता येईल. त्याच्या हिशोबात स्टेचं काहीतरी बघायला लागलं. आम्ही ऑनलाईन चेक केलं पण काही सापडलं नाही, सगळं सिटीच्या मध्येच होतं. बघू इथे जाऊन बघू काय विषय. ही लागली ट्रॉफिक. तर याच गोष्टी मी बोलत होतो की सिटीमध्ये स्टे नाही घ्यायचा. नाईटला खूप रश असतं, त्यात ट्रॅफिक अँड ऑल. मला आवडतच नाही बाबा, ट्रॅफिक आवडतच नाही. जास्त गर्दीचे ठिकाणच आवडत नाही मला. त्यामुळे बोलतो होतो मी सिटीच्या बाहेरच कुठंतरी स्टे घ्यायचा. आता पुढे यांना थांबून सगळ्यांना सांगतो. इथून पहिले बाहेर निघा, आपल्या स्टेचं कुठंतरी बाहेरच बघू बाबा, सिटीत नकोच. उद्या सकाळी येऊ वाटलं तर वापस काय फिरायचं ते फिरू, पण आता नको. कुठंतरी स्टे बाहेरच बघा आणि तिकडे जाऊ. बघू आता काय होतं आहे. तसे माझ्या मते काय पोरांनो हॅलो गाईज, आता आम्ही अहमदाबादमध्ये, म्हणजे आम्ही जवळजवळ 3-4 तास झाले अहमदाबादमध्येच आहेत. आम्ही रूम शोधत होतो, रूम भेटला नाही. सगळे बुकावले. आम्हाला रूम भेटलाय आणि तो पण सिटीच्या थोडासा बाहेर. पण बरं झालं बाहेर भेटलं, तर मध्ये घेतला असताना तर गुदमरून मेलो असतो. गुदमरून खरंच मेलो. एवढा रश आहे, एवढा रश, एवढी ट्रॉफिक. तुमचा सासरा म्हणतोय तुम्ही आयडी ऑनलाईन बिकट परिस्थिती एकदम बिकट. लई जाम झालो व्हायचं काही. गाड्या चालून पण आणि त्यात जेवण पण झाले नाही, कोणाचं सगळे दुखावलेले आहेत. त्यात सगळे भांडणं पण झाले बऱ्याच जणांचे. कोण मागं राहत आहे, कोण पुढं राहत आहे, कोण पळत आहे. बरोबर ना शांभाऊ? अरे यार काय सांगायचं यार, ब्लॉगरची येणार लई जळती रे. आता रूम घेतला, आता सगळं सामान विमानाचं ठेवून आता जेवायला जायचं. ओके, थँक्यू. ब्लॉग खतम.